आता वेळ दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधींसह राहुल गांधींवरती देखील आता महत्त्वाची गांधींना जो आहे दिलासा मिळालेला आहे। राउंज एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी ईडी आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवारांच्या खासदारांनी घेतली शहांची भेट। निवडणुकीमध्ये झालेल्या पैशाच्या गैरव्यवहारासंदर्भात कारवाईबाबत अमित शहांकडून सुळेंना आश्वासन, तर शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी एसआयटी नेमण्याचंही आश्वासन। मोदींना महात्मा गांधींचे विचार आणि गरिबांचे हक्क आवडत नाहीत। मनरेगाचं नाव बदलल्यानं राहुल गांधींची एक्स पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका। दिल्ली संसदेच्या पोर्चवर चढून खासदारांची घोषणाबाजी। मनरेगा योजनेचं नाव बदलल्यानं विरोधी खासदारांचं आंदोलन। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंसह विरोधी खासदारांची घोषणाबाजी। पंतप्रधान मोदींवरती अमेरिकेचा प्रचंड दबाव। इंडिगोला 44,000 कोटींची सबसिडी दिल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। महाराष्ट्राच्या शत्रूंना शिव्या घातल्याच पाहिजेत। बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला। संजय राऊतांचा टोला। लोकसभेतील आत्मविश्वासानं विधानसभेमध्ये फटका जो आहे तो बसलेला होता। पृथ्वीराज चव्हाणांचा मवियाला घरचा आहेर, तर आमचे काही लोक मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला वाशिंग लावून बसले होते, अशी ही टीका।